नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्मस्ट्रॉंग नंबरचा प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर आर्मस्ट्रॉंग नंबर काय अगोदर ते समजून घ्या। बघा, आर्मस्ट्रॉंग नंबर मीन्स द ॲडिशन ऑफ ईच डिजिट ऑफ पॉवर ऑफ नंबर ऑफ डिजिट्स इज सेम ॲज द ओरिजिनल नंबर। म्हणजे काय, तर समजा आता हा ओरिजिनल नंबर आहे, तर त्या ओरिजिनल नंबरच्या जे काय प्रत्येक डिजिट आहे ना, हा 351 म्हणजे 351 त्याचा पॉवर काय असणार आहे, ते नंबर ऑफ डिजिट्स, टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहेत ना त्याची पॉवर काय असेल, प्रत्येक डिजिटची ती पॉवर ऑफ टोटल नंबर ऑफ डिजिट। आता हे किती आहेत डिजिट, 3 डिजिट आहेत, तर आता 3 चा पॉवर म्हणजे 3 चा क्यूब, 5 चा क्यूब आणि 1 चा क्यूब, त्याचे ऍडिशन झाल्यानंतर जे येणार आहे ना, ते आलेले ऍडिशन आणि ओरिजिनल नंबर ते जर सेम असेल तर काय झालं, तो आर्मस्ट्रॉंग नंबर म्हणते त्या नंबरला। समजतंय? तर अजून एक एक्झाम्पल घेतले, हे 4 डिजिटचं आहे आणि हे 3 डिजिटचं आहे। काय काय सोर्स वरती आर्मस्ट्रॉंग नंबर आहे ना, तो म्हणजे रॉंग फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे, म्हणजे त्याचं मीनिंग वेगळं निघतंय। त्यामुळे ही कन्सेप्ट मी 4 डिजिट मध्ये सुद्धा एक्सप्लेन करू सांगतोय। बघा, 4 डिजिट असेल त्या नंबरच्या, त्यावेळेस काय होणार आहे, प्रत्येक डिजिटचा पॉवर आहे ना, पॉवर ऑफ 4 होणार आहे। 9^4, 4^4, 7^4 आणि 4^4 हा नंबर आहे, त्याची परत ऍडिशन असणार। ऍडिशन झाल्यानंतर जे काय ऍडिशन येईल ना, ते ओरिजिनल नंबर इतके आली तर ते काय असणार आहे, आर्मस्ट्रॉंग नंबर आहे। ही कन्सेप्ट आर्मस्ट्रॉंग नंबरची आपल्याला प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करायची आहे। बघा, आता मी हे 153 आहे ना, हा नंबर इथे ऍड करून मी तो चेक केलेला आहे, नंबर हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे का नाही। तो बघा, नम इज इक्वल टू 153, नंबर मध्ये काय व्हॅल्यू आहे 153। नेक्स्ट काय केलेलं आहे, ओरिजिनल नंबर, ह्या नंबर व्हेरिएबलला जर आपण इन फ्युचर काय ऑपरेशन परफॉर्म केले तर काय होणे, म्हणून मी काय केले, ओरिजिनल नंबर मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करून घेतली। बघा, मी इथे टाकून ठेवतोय ओरिजिनल नम इज इक्वल टू 153। नेक्स्ट काय केलेलं आहे मी, सम, हे कशासाठी घेतलंय बघा। आता हे एक्झाम्पल समजले तुम्हाला, हे जर समज असेल तर हे लगेच समजेल। बघा, समजून घ्या, सम कशासाठी घेतलंय, हे ऍडिशन दिसते ना, हे ऍडिशन करण्यासाठी ते सम घेतलेला आहे, सम व्हेरिएबल। डिजिट्स कशासाठी घेतलेला आहे, टोटल नंबर ऑफ डिजिट्स, 153 चे टोटल नंबर ऑफ डिजिट्स किंवा 9474 चे नंबर ऑफ डिजिट्स किती असणार आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी हा डिजिट व्हेरिएबल घेतलेला आहे, डिजिट्स सॉरी। नेक्स्ट काय घेतलेला, टेम्प। टेम्प कशासाठी घेतलेला आहे, जर चुकून काय ओरिजिनल नंबरला झालं, आपण घेतलाय तरी पण काय केलेलं आहे, मी अजून एक टेम्पो व्हेरिएबल घेतलेला आहे। त्या टेम्पो व्हेरिएबल थ्रू काय करायला लागलोय, मी ह्या म्हणजे ह्या व्हॅल्यूवरती ऑपरेशन परफॉर्म करायला लागलोय। तर मी काय केलेलं आहे, इथे टेम्पो व्हेरिएबल घेतलाय, टेम्प इज इक्वल टू 153, टेम्प इज इक्वल टू नम मीन्स 153 हे घेतलं। नंतर हे बघा, व्हाईल लूप घेतलाय मी। या व्हाईल लूप मध्ये काय आपण मी इथे दिलेलं आहे, काउंट टोटल नंबर ऑफ डिजिट्स। हा नंबर आहे ना, हा टेम्प व्हेरिएबल, त्या व्हेरिएबल मध्ये जेवढे टोटल नंबर ऑफ डिजिट्स असणार ना, ते ह्या लॉजिक थ्रू काउंट केलेलं आहे। लॉजिक बघा, खूप सिंपल आहे। प्रत्येक वेळेस मी काय केलेलं आहे, अगोदर कंडिशन काय बघा, टेम्प जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत रिपीटेडली हा लूप चालणार आहे। आणि ते चालताना काय केलेलं आहे, टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10। ह्याच्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक वेळेस टेम्प मधली लास्टची व्हॅल्यू रिमूव्ह होत जाणार आहे। बघा, टेम्प मध्ये काय व्हॅल्यू आहे 153, 153 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे, 15 व्हॅल्यू येणार आहे। समजते सगळ्यांना? ही कंडिशन ट्रू होणार, हे ऑपरेशन एक्झिक्यूट होणार, म्हणजे हे इक्वेशन एक्झिक्यूट झाल्यानंतर डिजिट्स प्लस प्लस, आता डिजिटची व्हॅल्यू काय रे, 0 आहे। मी इथे लिहितोय, डिजिटची ओरिजिनल व्हॅल्यू 0 होती, ती आता रिमूव्ह होऊन काय झाली, 1 झाली। इथं डिजिट्स प्लस प्लस, परत इथून कंट्रोल टेम्प इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू, कारण की टेम्प मध्ये 15 आहे। परत काय होणार आहे, टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10, 15 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे 1, 1 व्हॅल्यू टेम्प मध्ये स्टोअर होणार। परत डिजिट्स प्लस प्लस, तर डिजिटची व्हॅल्यू काय होणार आहे 2 होणार। 2 झाल्यानंतर परत काय होणार आहे, इथून कंट्रोल इकडे 1 इज ग्रेटर दॅन 0, टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू इथे आहे,
कंडिशन ट्रू, परत आलो टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10. आता काय होणार आहे 1 डिवायडेड बाय 10 काय होणार आहे 0.1 म्हणजे इंटिजर व्हॅल्यू टेम्प मध्ये स्टोअर होणार, कारण की टेम्पचा डेटा टाइप काय इंट आहे, म्हणजे 0 डायरेक्ट स्टोअर होणार. 0 स्टोअर झाल्यानंतर काय होणार आहे डिजिट्स प्लस प्लस डिजिटची व्हॅल्यू काय होणार आहे 3. समजते सगळ्यांना ह्या टाइप मध्ये डिजिट्स काढलेले आहेत, नंबर ऑफ डिजिट्स. परत इथून कंट्रोल इकडे आला 0 इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन फॉल्स, व्हाईल लूप मध्ये बाहेर पडलो. आता टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू काय रे बघा इथं, टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू 0. त्यासाठी म्हणून मी काय केलेलं आहे टेम्प परत अजून एकदा ओरिजिनल फॉर्म मध्ये आणला. आता टेम्पची व्हॅल्यू काय होणार आहे इकडे लक्ष द्या, टेम्प इज इक्वल टू नम म्हणजे काय 153. नमची व्हॅल्यू परत रिटर्न आली टेम्प मध्ये. नंतर व्हाईल टेम्प इज ग्रेटर दॅन 0. तर आपल्याला काय भेटलंय रे नंबर ऑफ डिजिट्स. हे ऑपरेशन परफॉर्म झालं. आता आपलं पुढचं काय आहे बघा, पुढचं ऑपरेशन काय, हे प्रत्येक डिजिटचं आहे ना आपल्याला काय करायचं आहे पॉवर ऑफ नंबर ऑफ डिजिट म्हणजे क्यूब काढायचा आहे. क्यूब काढायचा आहे म्हणून मी काय केले बघा, समजून घ्या. इथं जरा वास्ट आहे पण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. बघा व्हाईल टेम्प इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नंबर डिवाइड करत जायचा आहे. जसं इथं केलं होतं ना, काय केलं तर आपण लास्टचा डिजिट काढला होता, ह्यात पण तेच करायचं. लास्टचा डिजिट साईडला काढायचा आणि त्याचा काय करायचा क्यूब करायचा ह्या व्हाईल लूप मध्ये. परत एकदा असंच ह्या टाइप मध्ये जोपर्यंत टेम्प मध्ये 0 व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत ते रिपीटेडली काय करायचं लास्टचा डिजिट साईडला काढून त्या डिजिटचं क्यूब काढून ते त्याचे ऍडिशन करायचे. समस्या सगळ्यांना कसे केले समजून घ्या. बघा आता व्हाईल टेम्प इज ग्रेटर दॅन 0, टेम्पची व्हॅल्यू काय आहे 153, कंडिशन ट्रू होणार. व्हाईल लूप मध्ये आलो, इथे काय केलंय मी रिमाइंडर फाइंड आउट केलाय. इंट रिमाइंडर इज इक्वल टू टेम्प मॉड 10. आता टेम्प मॉड 10 केल्यानंतर काय होणार आहे रे रिमाइंडर लास्ट जी काय असेल ती व्हॅल्यू येणार आहे. आता टेम्प काय रे 153 मॉड 10 काय येणार आहे रे रिमाइंडर मध्ये 3 व्हॅल्यू येणार आहे. समजते सगळ्यांना. रिमाइंडर 3 आल्यानंतर नेक्स्ट लाईनला कंट्रोल येणार. इथं हे एक्झिक्यूट झालं, लास्ट डिजिट फाइंड आउट झाला आपल्याला. नंतर इथं कंट्रोल आला इंट पॉवर. हे कशासाठी घेतलेलं आहे आपण पॉवर बघा ह्या लाईन पासून इथपर्यंत आपण काय करतोय पॉवर कॅल्क्युलेट करतोय. पॉवर कॅल्क्युलेट करतोय म्हणजे आता हा 3 × 3 × 3 हे आपल्याला इथं परफॉर्म करायचं आहे. बघा आता पॉवर इज इक्वल टू 1. पॉवरची व्हॅल्यू काय लक्ष द्या, मी काय करतोय त्याच्याकडे बारीक लक्ष असेल तुमचं. पॉवर इज इक्वल टू 1 केल्यानंतर फॉर लूप आहे, फॉर इंट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन डिजिट्स आय प्लस प्लस 0. डिजिटची व्हॅल्यू काय, डिजिटची व्हॅल्यू 3 आहे. 0 1 2 म्हणजे 3 टाइम्स हा फॉर लूप चालणार आणि 3 टाइम्स काय होणार आहे पॉवर इंटू रिमाइंडर. रिमाइंडरची व्हॅल्यू काय रे 3 आहे. ही 3 व्हॅल्यू मगाची 3 व्हॅल्यू रिमाइंडरची होती. पॉवरची व्हॅल्यू काय रे 1. पॉवर इज इक्वल टू 1 इंटू काय असणार आहे पॉवरची 1 व्हॅल्यू इंटू रिमाइंडर 3. येते लक्षात. हे फॉर लूप मध्ये इथं आलोय आपण, लक्ष द्या. इथून परत कंट्रोल आय प्लस प्लस ला आयची व्हॅल्यू 1 झाली. 1 झाल्यानंतर 1 इज लेस दॅन डिजिट्स. डिजिटची व्हॅल्यू काय 3 आणि आयची व्हॅल्यू 1. कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो. पॉवरची व्हॅल्यू अपडेटेड पॉवरची व्हॅल्यू काय ही 3 व्हॅल्यू. नंतर काय करायचं आपल्याला पॉवर इज इक्वल टू पॉवर इंटू रिमाइंडर. रिमाइंडरची व्हॅल्यू काय 3 × 3 काय येणार आहे आन्सर 9 आल्यानंतर परत इथून कंट्रोल काय होणार आहे आय प्लस प्लस ला जाणार. आयची व्हॅल्यू काय होणार आहे आता 2 होणार. 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो. पॉवर इज इक्वल टू आता पॉवरची अपडेटेड व्हॅल्यू 9 इंटू रिमाइंडर 3 काय येणार आहे 27. हे आन्सर 27 आन्सर आलं. 27 आन्सर कशात स्टोअर होणार आहे आता बघा पॉवर मध्ये स्टोअर आहे. हा फॉर लूपचं एक्झिक्युशन झाल्यानंतर नेक्स्ट लाईनला काय केलंय मी सम इज इक्वल टू सम प्लस पॉवर. म्हणजे आता हे आपल्याला भेटलं. आता आपल्याला काय करायचं हे ऑपरेशन परफॉर्म करायचं. हे प्लस साठी मी काय घेतलेलं आहे सम इज इक्वल टू सम प्लस पॉवर. आता काय येणार आहे रे समची व्हॅल्यू काय रे बघा समची व्हॅल्यू काय इथं 0. इथं मी दाखवतो सम इज इक्वल टू 0.
0 प्लस पॉवर. आता पॉवरची अपडेटेड व्हॅल्यू काय रे 27. 27 सम मध्ये स्टोअर झाली. सम मध्ये काय स्टोअर झालं रे 27 स्टोअर झाल्यानंतर बघा नंतर इथं काय टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10. आता टेम्पची व्हॅल्यू काय रे टेम्पची व्हॅल्यू या इथं आहे 153 डिवायडेड बाय 10. काय येणार आहे रे टेम्पो मध्ये परत रिटर्न तीच व्हॅल्यू स्टोअर केली म्हणून मी इथे दाखवायला लागलो. टेम्प मध्ये काय येणार आहे 15. हे 15 स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल व्हाईल लूपला आला इथं कंडिशनला टेम्प इज ग्रेटर दॅन 0. 15 इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू. परत व्हाईल लूप मध्ये आलो. इंट रिमाइंडर इज इक्वल टू टेम्प मॉड 10. आता टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू 15 मॉड 10 काय येणार आहे रिमाइंडर 5. जसं आपण 3 साठी ऑपरेशन परफॉर्म केलं होतं ना हे सगळं तसंच आता 5 साठी ऑपरेशन परफॉर्म होणार आहे सगळं. आता बघा 5 हे रिमाइंडर मध्ये 5 स्टोअर झालं. 5 स्टोअर झाल्यानंतर काय होणार आहे पॉवरची व्हॅल्यू आता ही सगळी रिमूव्ह झाली. ही झाल्यानंतर काय येणार आहे पॉवर मध्ये 1 व्हॅल्यू येणार आहे. 1 का रिपीटेडली आपण ते चेंज करायला लागलो व्हॅल्यू समजते सगळ्यांना कारण की आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे समची व्हॅल्यू एक्सपेक्टेड आहे. ह्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला म्हणून काय करतोय रिपीटेडली आपण चेंज करतोय. का चेंज करतोय कारण की आपण ही पॉवर प्रत्येक डिजिटचा कॅल्क्युलेट करतोय. जर 27 असलं असतं तर परत 5 × 27 परत अशी व्हॅल्यू चेंज होत गेली असती. आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे ना ते इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे बघा आता पुढं कुठं आलोय आपण इथं बघा फॉर लूप फॉर मध्ये आय ची व्हॅल्यू 0. परत एकदा आय ची व्हॅल्यू 0 झाली 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. ट्रू झाल्यानंतर परत पॉवर इज इक्वल टू पॉवर इंटू रिमाइंडर काय 5 1 × 5 काय येणार आहे पॉवरची व्हॅल्यू 5 झाल्यानंतर परत इथून फॉर लूप मध्ये आय प्लस प्लस होणार आय ची व्हॅल्यू 1 झाली 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. परत पॉवर इज इक्वल टू पॉवरची अपडेटेड व्हॅल्यू 5 × रिमाइंडर काय आपला इथं रिमाइंडर आहे बघा 5 × 5 काय येणार आहे रे 25 आल्यानंतर परत इकडून कंट्रोल आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू काय आली 2 झाली 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो पॉवर इज इक्वल टू पॉवर इंटू रिमाइंडर 25 × 5 125 आल्यानंतर बघा सगळे लक्ष द्या 125 आल्यानंतर आय प्लस प्लस होणार आय ची व्हॅल्यू 3 होणार 3 इज लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स. परत इथं आलो सम इज इक्वल टू सम प्लस पॉवर. समची अपडेटेड व्हॅल्यू इथं आहे शेवटपर्यंत लक्ष द्या. समची अपडेटेड व्हॅल्यू इथं आहे 27 प्लस ही काय अपडेटेड व्हॅल्यू आहे ना कुठली पॉवरची प्लस पॉवर 125 येते लक्षात काय येणार आहे 152 आलं. समची अपडेटेड व्हॅल्यू 152 आल्यानंतर परत टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10. आता टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू काय होती रे मग अशी 15 होती 15 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे रे 1 आलं. 1 आल्यानंतर परत तिथून कंट्रोल इकडे येणार कुठे टेम्प ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो तर 1 साठी रिपीट हे सगळे एक्झिक्युशन होणार. रिपीट झाल्यानंतर आता काय आपल्याला एक्सपेक्टेड काय बघा समजून घ्या. आता 1 वरती किती जरी ऑपरेशन परफॉर्म केले 1 × 1 असे किती जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार आन्सर 1च येणार आहे. म्हणून मी डायरेक्ट इथं 1 ऍड करतोय. कधी ह्या फॉर लूपचं एक्झिक्युशन झाल्यानंतर इथं 1 ऍड होणार आहे. कसं होणार आहे ह्या फॉर लूप काय सांगणार आहे 1 पॉवर म्हणजे हे पॉवर वरती ऑपरेशन परफॉर्म होणार आहे 1 × 1 हे आन्सर काय येणार आहे रे 1. म्हणून मी डायरेक्ट हे ऍड केलेलं आहे हे स्किप केलेलं आहे. नंतर नेक्स्ट लाईनला काय होणार आहे रे सम इज इक्वल टू सम प्लस पॉवर. आता समची अपडेटेड व्हॅल्यू काय 52 + 1 मी त्यासाठी ऍड केलं होतं येते लक्षात 52 + 1 153 ही समची अपडेटेड व्हॅल्यू. समची अपडेटेड व्हॅल्यू आल्यानंतर टेम्प इज इक्वल टू टेम्प डिवायडेड बाय 10. टेम्पची अपडेटेड व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 10 काय येणार आहे 0.1 म्हणजे टेम्प इंटिजर व्हॅल्यू म्हणजे इंटिग्रल व्हॅल्यू ते 0 फक्त
टेम्पो मध्ये स्टोअर होणार. मग काय होणार आहे, टेम्पो मध्ये 0 स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल व्हाईल लूपला आला, 0 इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन फॉल झाली. फॉल झाल्यानंतर इथून कंट्रोल, आता रिमेनिंग कोड मी इथे टाकलेला आहे, इकडे येणार आहे इफ ब्लॉकला. इफ कंडिशन सम इक्वल टू ओरिजिनल नम. आता सम ची अपडेटेड व्हॅल्यू 153 आणि ओरिजिनल नम ची व्हॅल्यू काय रे, इकडं 153 इक्वल टू कंडिशन ट्रू होणार, गिवन नंबर इज अन आर्मस्ट्रॉंग. येते लक्षात, काय प्रिंट होणार आहे, गिवन नंबर इज अन आर्मस्ट्रॉंग. ही व्हॅल्यू आउटपुट कन्सोल वरती प्रिंट होणार. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.